संध्याकाळी काय करतील ते सांगा. माननीय बच्चू कडू एक तडफदार आमदार आहेत, परंतु भूमिका कधीही ठाम नसते. सरकारवर ताशेरे मारत असताना अनेकदा बाहेर पडेल, आज जाईन बाहेर पडेल, पडत नाहीत बरं का. संध्याकाळी कॉम्प्रोमाइज होते. त्यामुळे ते संध्याकाळी काय करतील त्याच्यानंतर मला सांगा. एखादी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिले, राजकीय भूमिका म्हणतो, सामाजिक भूमिका त्यांच्या चांगल्या आहेत. अपंगांच्या वगैरे बाबतीत ते जे काही काम करत असतात दिव्यांगांच्या बाबतीत ते अतिशय उल्लेखनीय आणि चांगलं आहे. पण राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली मला दाखवा, आणि ती त्यांनी ठामपणे तशीच्या तशी राहिली. असं कधीच घडलं नाही बच्चू कडूंच्या बाबतीत. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची फार गरज आहे असं मला वाटतं. त्यांना जो सन्मान मिळाला तो गेल्या 2.5 वर्षात त्यांची काय अवस्था आहे ती पाहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. सर चंद्रशेखर कोण? चंद्रशेखर बावनकुळे. हा, चंद्रशेखर बावनकुळे खुळे आहे ना तो, कशाला बोलतो त्याच्यावर जातो. त्याला म्हणून पहिलं बिल वाचलंय का विचार आधी, मग त्यांना म्हणावं हिंदूंच्या मंदिरांच्या जागा, अयोध्याच्या जागेपासून अनेक विषय आहेत. ज्या जागा बळकावल्या, विकल्या चढ्या भावानी, कोणी घेतल्या, त्या सगळ्या काढा ना पहिलं, ते पण काढा. हिंदूंच्या मंदिरांबद्दलच्या संदर्भातली सुद्धा तुमच्या भूमिका कळल्या पाहिजेत. आणि तुमच्यासोबत आज तेलुगू देशम पार्टी आहे, तिची भूमिका काय? त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का? त्यांचा जो जाहीरनामा आहे निवडणुकीतला तो जाऊन जरा बघा. नितीश कुमारांची भूमिका काय, त्यांचा जाहीरनामा बघा, आणि मग इतरांना सुद्धा की ज्यांच्यासोबत तुम्ही सरकार स्थापलेत ना त्यांना हिंदुत्वाची भूमिका कितपत मान्य आहे ते पहिलं सांगा, आणि मग बाकीच्यांबद्दल. यांचं काय घेऊन बसता महाराष्ट्राला. म्हणून मी आत्ता एक क्षणापूर्वी बोललो होतो, यांनी महाराष्ट्रातल्या किती जमिनी खाजगी लोकांना दिल्या हे पहा ना, आणि किती कारखाने उद्योग बाहेर गेले. महाराष्ट्राचं लाचार सरकार, दुर्दैवानं इतकं कलंकित सरकार महाराष्ट्रात कधी बसलं नाही, इतकं कलंकित सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रानं ठामपणं उभं राहण्याची गरज आहे. मग शेतकरी असो, गरीब असो, बेरोजगार असो, सगळ्यांची अवहेलना आणि चेष्टा करण्याचं काम. मग त्याला काय करायचं? हिंदू मुस्लिम म्हणजे तुमचं ह्या सगळ्या मूलभूत जगण्याच्या प्रश्नांवरनं तुम्हाला दूरकडे घेऊन जायचं. हा त्यांचा एक पायंडा पडलेला आहे, ते त्यांनी धोरण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रानं जागरूक होऊन उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.